आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी फिल्मचे सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की ह्या कृतघ्न आहेत. मीराजी, पाकिस्तानच्या फिल्मने तुम्हाला सुपरस्टार बनवलं, हा कृतघ्नपणा नाहीये का की तिथल्या फिल्म सोडून तुम्ही इथे आलात मुंबईमध्ये फिल्म्स करायला? हो, मी नेहमी मरेपर्यंत मी असंच म्हणेन, की आज मी जे काही आहे पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीमुळे आहे. आणि आज जर मी हिंदुस्थानमध्ये कारण जस्ट बिकॉज ऑफ पाकिस्तान, जस्ट बिकॉज ऑफ पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री, तर त्यांना तर मी कधीच विसरू शकत नाही. जसं मला वाटतं, की पाकिस्तानमध्ये माझ्याशी आमची ऑडियन्स खूप प्रेम करते आणि मला वाटतं, की इथे सुद्धा माझं काम पाहावं आणि माझ्यावर प्रेम करावं. तुम्ही इथे सुद्धा ऐश्वर्या रायची जी नंबर 1 पोझिशन आहे, चॅलेंज करायला आले आहात? नाही, मी कोणाला चॅलेंज करायला नाही आली आहे. पण जर अ, हिंदुस्थानची जनतेची इच्छा असेल, की मी इथे काम करावं आणि त्यांना खरंच मी आवडलं, तर मी नक्कीच त्यांच्यासाठी करेन. बिकॉज आज मी जितकं मला पाकिस्तानमध्ये प्रेम मिळालं, तर मी जेव्हापासून इथे आले मी अ, असं तर नाही म्हणणार, पण मला पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळालं इथे. मला माहिती आहे, लोकांना पाकिस्तानमध्ये हे आवडणार नाही, की मी इतकी मोठी गोष्ट बोलले, पण मी प्रामाणिकपणा, ऑनेस्टीने खोटं बोलू शकत नाही. आज माझ्या मनात जर पाकिस्तानसाठी प्रेम आहे, तेवढंच प्रेम माझं आज हिंदुस्थानसाठी आहे. आणि मला वाटतं, की माझा हिंदुस्थानशी सुद्धा संबंध आहे आणि मी कधीच हा संबंध तोडू इच्छित नाही. ही हिंदुस्थानची फिल्म पाहणारी ऑडियन्स आहे, त्यांनी तुमच्याकडे कसं पाहावं? ऐश्वर्या रायला रिप्लेस करणारी की मल्लिका शेरावतला रिप्लेस करणारी? मला चांगले रोल्स, चांगले कॅरेक्टर्स करायचे आहेत. लाइक आत्ता शेवटी मी ब्लॅक पाहिली. अ, त्यात राणी मुखर्जीने खूप चांगलं काम केलं. खूप चांगला परफॉर्मन्स होता. तर मला वाटतं, की लोकांनी मला एक चांगली ॲक्ट्रेस म्हणून ओळखावं, की संपूर्ण साउथ एशियामध्ये चांगली ॲक्ट्रेस म्हणावं. मीराला लक्षात ठेवावं लोकांनी. मीराला लक्षात ठेवावं. लाइक शबाना आझमी, लाइक माधुरी दीक्षित, लाइक राणी मुखर्जी. तुम्ही म्हणालात की जे लाहोरची जी फिल्म इंडस्ट्री आहे, ती इतकी ॲडव्हान्स नाहीये जितकी अ, मुंबईची फिल्म इंडस्ट्री ॲडव्हान्स आहे. तुम्ही का कंपेअर करताय पाकिस्तान आणि इंडियाची फिल्म इंडस्ट्रीला एकत्र? पाकिस्तान छोटा देश आहे, त्यांची छोटी फिल्म इंडस्ट्री आहे. हिंदुस्थानची इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्री आहे आणि हे म्हणणं मुळीच चुकीचं नाही आहे, की जगातली नंबर 1 फिल्म इंडस्ट्री आहे बॉलिवूड. तर तुम्ही त्याला कंपेअर करू नये प्लीज. कंपेअर नाही करत आहोत. आम्ही तर असं म्हणतोय की तुम्ही लॉलिवूड सोडून बॉलिवूडमध्ये आलात. मग लॉलिवूडमध्ये सुद्धा काम करणार आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा काम करणार. जनतेला विचारूयात की इथे कशा रोलमध्ये तुम्हाला त्यांना पाहायचंय? हो, हा तुमचा प्रश्न? कोणता असा रोल तुम्हाला करायची इच्छा आहे, ज्याची तुमची खूप मनापासून इच्छा आहे? मला हिंदुस्थानी महिलेचा रोल करायचा आहे. देवदासमध्ये पारोचा जो रोल होता तो करायचा आहे? लाइक मंगळसूत्र, मला टिकल्या खूप आवडतात ना, ते लग्नानंतर इथे कुंकू. कुंकू, टिकल्या, उफ्फ! ते गाणं सुभाषजींच्या फिल्मचं. ये दुनिया एक दुल्हन, ये माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, आय लव माय इंडिया. इट्स रियली ब्युटिफुल सॉन्ग. तर अशी लाल ओढणी, हवेत उडणारा, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या. ओह माय गॉड! मला इट्स ब्युटिफुल आय स्वेअर. कोणत्या इंडियन फिल्म स्टारसोबत तुमची काम करण्याची इच्छा आहे जर तुम्हाला संधी मिळाली तर? लाइक शाहरुख खान आहे, आमिर खान आहे, सलमान खान, सोहेल खान त्यांचा भाऊ. काही खास कारण? जितकी नावं तुम्ही घेतली सगळे खान आहेत. तुम्ही ऋतिक रोशनचं नाव नाही ऋतिक, ऑफ घेतलं. कोर्स मी त्याचं नाव घेते. ऋतिक इज ब्रिलियंट ॲक्टर.
आणि आजचे जितके यंगस्टर्स आहेत सगळे ऋतिकला खूप लाईक करतात. माझी सगळी फॅमिली ऋतिकला लाईक करते. स्पेशली माझ्या बहिणी. उफ! खूप प्रेम करतात ऋतिकवर. तर अ, ते सैफ अली खान आहे अँड जॉन इब्राहिम आणि अनिल कपूर. खूप ही इज ब्रिलियंट. अमिताभ बच्चन आहेत. अनिल कपूर तर खूप, खूप, खूप व्हर्सटाईल ॲक्टर आहेत. त्यांचा तर प्रश्नच नाही. तर हे सगळे खूप चांगले आहेत. पाकिस्तानी प्रेसचा आणखी एक प्रश्न आहे, ज्यात त्यांनी कृतज्ञतेचा प्रश्न उभा केला आहे. एका पेपरमध्ये असं लिहिलंय, की तुम्ही एका हिंदू ॲक्टरशी लग्न केलंय. हिंदू ॲक्टरशी. अजिबात नाही. मी अजून कुठलंही लग्न केलेलं नाही. आणि विचारसुद्धा नाहीये. आह, लग्न खूप सुंदर गोष्ट आहे आणि ज्या दिवशी आम्ही लग्न करू साऱ्या जगाला सांगून करू आणि जगभरात ह्याची चर्चा होईल. आणि आम्हाला इन्व्हिटेशन पाठवणार ऑफ तुम्ही? कोर्स, व्हाय नॉट? का नाही? सगळ्यात आधी तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवणार. प्रॉमिस. तिथल्या प्रेसने हे सुद्धा लिहिलंय, की मीरा शिफ्ट होण्याचा प्रयत्न करते हिंदुस्थानमध्ये. ती इथेच येऊन राहील आता. असं काही नाहीये. अं, काम करायला येईन, हिंदुस्थानात येईन, अमेरिकेला जाईन, लंडन जाईन, मलेशिया, इस्तंबूल, चायना, कुठेही जगात. पण पाकिस्तान कधीच सोडणार नाही आणि आय थिंक कुठलंही बाळ आपल्या आईचा हात कधीच सोडू शकत नाही. कधीच नाही. भारत-पाक मैत्रीसाठी तुम्ही कुठपर्यंत त्याग करू शकता? की कधी ह्या मैत्रीसाठी जीव द्यावा लागला तरी जीव देईन.